कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण कितीही म्हटलं ना की माझ्या बरोबर माझं कुटुंब आहे, तरी प्रत्येकाचं स्वतःच असं एक कुटुंब असायलाच हवं. भावना, तू आत्ताचा नाही, तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा. भावनाई, तू अजूनही जागी आहेस? अहो आनंदी, मला झोप नाही लागत आहे, पण तुम्ही झोपा. हं? भावनाई, तू गाडे पाटील काकांना फोन लावशील? मला त्यांच्याशी बोलायचंय. आत्ता? आनंदी, आता खूप उशीर झालाय. मी उद्या सकाळी तुम्हाला फोन लावून देते. हं? प्लीज भावना, एकदा. आनंदी, भावनाई, ते माझे फ्रेंड आहेत, मी त्यांच्याशी कधीही बोलू शकते. थांब. भावना मॅडम. हा बोला मॅडम. हॅलो, हा मी बोलते. अच्छा आनंदी बाळा, अगं तू झोपली नाहीस अजून? केवढा उशीर झालाय. मला झोपच येत नाहीये. भावनाई पण जागी आहे. भावनाई कसला तरी डीप विचार करते. हो का? अच्छा बाळा, मग एक काम करतेस, भावना आईला जरा फोन देऊ शकतेस का? आणि तू डोळे मिटून झोप, आता उशीर झालाय बघ. ओके. हॅलो, एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला एवढ्या रात्री उशिरा फोन केला, तुम्हाला डिस्टर्ब केलं. अहो, डिस्टर्ब तर तुम्ही वाटताय मॅडम. काही झालंय का? एनी प्रॉब्लेम? ऍक्च्युली माझ्याही घरी तुमच्यासारखाच लग्नाचा विषय चालू आहे माझा. काय? लग्न? हो, आणि मला लग्न नाही करायचंय. म्हणजे मला लग्नच नाही करायचंय. अहो काय का पण? जेव्हा व्हायला हवं होतं तेव्हा झालं नाही, आणि आता माझी इच्छाच नाहीये. माझ्यासाठी लग्न हा विषय कायमचा बंद झालाय, आणि म्हणूनच माझ्या घरचे जरा पॅनिक आहेत. अहो मॅडम, तुम्ही टेन्शन नका घेऊ. होईल सगळं ठीक. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. ठेवते मी आता फोन, आनंदींना झोपवायचं आहे. हो मॅडम. झोपा. भावना मॅडमला लग्न करायचंच नाही का पण? भावनाई, हं? तू अजूनही जागी आहेस? कसला विचार करतेस? मी नाही विचार करत आहे कसलाच. घरचेच विचार करतायत माझ्या लग्नाचा. म्हणजे तू लग्न करणार आणि मला नवीन बाबा मिळणार? आनंदी, तुम्हाला हवेत नवीन बाबा? मला तूच हवी आहेस फक्त. माझ्याही घरी तुमच्यासारखाच लग्नाचा विषय चालू आहे माझा. म्हणजे मला लग्नच नाही करायचंय. जेव्हा व्हायला हवं होतं तेव्हा झालं नाही, आणि आता माझी इच्छाच नाहीये. माझ्यासाठी लग्न हा विषय कायमचा बंद झालाय. असं का म्हणायला असतील भावना मॅडम? लग्नच करायचं नाही हे म्हणजे जरा अतिच होत आहे.
त्यांना असं वाटतंय का की जगातले सगळे पुरुष एकसारखेच असतात? हो, तसंच आहे. भावना मॅडमना चुकीच्या पुरुषांचा राग येतो, करेक्ट. पण लक्ष्मी काकू सांगत होत्या की त्यांच्या पत्रिकेत दोष आहे आणि त्यामुळे त्यांचं लग्न होत नाहीये. म्हणजे आजवर त्यांना बघायला आलेली मुलं त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी न बघता त्यांच्या पत्रिकेतले दोष पाहून त्यांना नकार देत होते. पण भावना मॅडम, हा सिद्धिराज गाडे पाटील तुमच्याशी इतका चांगला वागेल ना की लग्न नाही करायचं असं ठरवलं असताना पण तुम्ही माझ्या प्रेमात पडाल. जयंत, कसली भारी झाली ना रे पार्टी. मला तर सॉलिड मजा आली. तुला माहितीये जयंत, मी माझ्या अख्ख्या लाईफमध्ये कधीच अशी पार्टीजना वगैरे गेले नव्हते, पण आज मला तुझ्यामुळे अशा ठिकाणी जाऊन एन्जॉय करता आलं. त्यासाठी खरंच थँक्यू. जानू, त्यात थँक्स कशाला? उलट तुझ्यामुळे मला जाता आलं. काही काय जयंत, तू तर अशा पार्टीजना जात असशील ना? हो, जातो, पण असं कधीच एन्जॉय केलं नव्हतं मी. तू तर नुसतं पार्टीबद्दलच बोलतोयस. माझ्या गाण्याचं काय? आपल्या जयंत सरांची वाईफ म्हणजेच जान्हवी मस्त गाणं गाते. तर आज या स्पेशल ओकेजनवर तर मी तिला रिक्वेस्ट करतो की तिनं एखादं गाणं म्हणावं. जानू, तुझं गाणं मला कधी नाही आवडलं असं झालंय का? माइंड ब्लोईंग गातेस तू. आणि आजचं गाणं तर प्युअरली मॅजिकल होतं. जयंत, खरं खरं सांग, हे तू सरकॅस्टिकली बोलतोयस ना? फिरकी घेतोयस ना माझी? नाही जानू, आय स्वेअर, मी खरंच म्हणतोय की खूप छान झालं गाणं. कॉलेजपेक्षाही छान. कॉलेजपेक्षा तर खूप जास्त भारी. इनफॅक्ट मी तर आत्तापासून तुला स्वराली म्हणून हाक मारणार आहे. चल, काही पण. बरं जयंत, की ना खूप दमले आता, तर खूप झोप येते मला. गाणं म्हणून दमली असशील ना? ए नाही या, गाण्यामुळे मी कधीच दमत नाही, कारण गाणं माझं पॅशन आहे. खरं तर मी दमले पार्टीमध्ये सगळ्यांशी खूप वेळ बोलून आणि आपल्या डान्समुळे. ठीक आहे, मग आवर आणि लवकर झोप. हो, पण त्याआधी हे ठेवते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.